सध्या महाराष्ट्र शासनाच्या DMR आणि इतर महत्त्वाच्या परीक्षांचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय नाही का? परीक्षा कधी होणार याबद्दल खूप गोंधळ आहे. तर आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, DMER आणि DHS परीक्षा नक्की होणार तरी कधी? इंटरनेटवर तर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जातायत आणि त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढतोय. चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की यात अफवा काय आहेत आणि खरं काय आहे. दोन्हीत फरक करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण ऐकलं असेल ना, अरे 15 दिवसातच परीक्षा आहे असे दावे करणारे व्हिडिओ मेसेजेस सगळीकडे फिरतायत. पण या दाव्यांमध्ये खरंच किती तथ्य आहे? अशा माहितीमुळे फक्त संभ्रम निर्माण होतोय. खरं तर असे दावे अनेकदा फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी केले जातात, पण वास्तव मात्र खूप वेगळा आहे. आणि या अफवा आणि सत्यामधला फरक समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर सत्य काय आहे? सत्य हे आहे की कोणालाच नक्की तारीख माहीत नाही. अगदी विभागातल्या अधिकाऱ्यांना विचारलं तरी त्यांनाही सांगता येणार नाही. त्यामुळे जर कोणी 100% गॅरंटी देत असेल तर समजून जा ती निव्वळ अफवा आहे. ठीक आहे, मग परीक्षा 15 दिवसांत नाही आहे हे तर कळलं. पण मग इतका उशीर का होतोय? यामागचं खरं कारण तरी काय आहे? या सगळ्या विलंबामागे एकच मुख्य कारण आहे आणि ते म्हणजे निवडणूक आचारसंहिता. आता आचारसंहिता लागली की नवीन सरकारी भरती प्रक्रिया काही काळासाठी थांबते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त एक तात्पुरती स्थगिती आहे, कायमची नाही. ही एक सरळ प्रक्रिया आहे. निवडणुका होतात, निकाल लागतात आणि मग आचारसंहिता संपते. आणि एकदा का ती संपली की थांबलेल्या सगळ्या भरती प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू होतात. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि चांगल्या बातमीकडे. हा जो काही उशीर होतोय ना, तोच आपल्यासाठी एक मोठी संधी कशी ठरू शकतो ते आता पाहूया. हे अगदी खरंय. जशी आचारसंहिता संपेल तशी अनेक दिवसांपासून रखडलेल्या जाहिराती एकामागोमाग एक यायला सुरुवात होईल. म्हणजे संधींची एक मोठी लाटच येणार आहे असं समजा. सुरुवात करूया तलाठी भरतीपासून. महसूल विभागात जागांची खूप गरज आहे. त्यामुळे साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत तब्बल 1700 पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. आणि थांबा, हे इथेच संपत नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल बोलायचं झालं तर गट क आणि ड साठी चक्क 5000 पदांची भरती येऊ शकते. विचार करा किती मोठी संधी आहे ही. या 2 मोठ्या भरत्यांशिवाय GMCच्या उरलेल्या जागा आहेत. महानगरपालिका म्हणजेच मनपाच्या जागा निघतील. नगर परिषदेतली भरती आहे. जलसंपदा विभागातही पदं भरली जाणार आहेत. म्हणजे अनेक विभाग तयारीत आहेत. बरं, एवढ्या सगळ्या संधी समोर दिसत असताना आपली रणनीती काय असायला हवी? काय केलं पाहिजे? इथेच आपला दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. फक्त वाट पाहत बसण्याऐवजी यावेळेचा एक धोरणात्मक फायदा कसा करून घ्यायचा यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवं. एक गोष्ट अगदी लक्षात ठेवली पाहिजे. परीक्षेला होणारा उशीर हा अडथळा नाही, तर तो अभ्यासासाठी मिळालेला अधिकचा बोनस वेळ आहे. ही एक मौल्यवान संधी आहे. त्यामुळे इकडे तिकडे लक्ष विचलित होऊ न देता फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस ठेवा. गणित सोपं आहे. परीक्षेला उशीर होतोय याचा सरळ अर्थ आहे की तयारीसाठी जास्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे अभ्यास करत रहा.